Hello students, Marathi shorthand 80 words per minute. Ready for dictation. चालू युग हे जाहिरातीचे युग आहे. जाहिरातबाजी करणे हल्ली प्रत्येक क्षेत्रात आवश्यक होऊन बसले आहे. व्यापारी व्यवहारात तर ती एक अत्यावश्यक बाब होऊन बसली आहे. सर्व जग ही एक बाजारपेठ झाली आहे. त्यामुळे दूरवरच्या व निरनिराळ्या बाजारपेठात वस्तूंची जाहिरात करणे आवश्यक झाले आहे. व्यापारात स्पर्धा अतोनात वाढली आहे. असंख्य वस्तूंचे उत्पादन होत आहे. एकाच प्रकारची किंवा एकाच गटातील वस्तू अनेक उत्पादक तयार करतात. त्यामुळे प्रत्येक उत्पादकाला आपल्या वस्तूची जाहिरात करून ग्राहक वर्ग आपल्याकडे खेचून घ्यावा असे वाटते. जुन्या काळात वस्तूंच्या जाहिरातीचा अभाव होता. हळूहळू जाहिरातीचे महत्त्व वाढत गेले. परंतु पूर्वीची जाहिरातीची माध्यमे ठराविक होती. ती म्हणजे कर्णा लावून वस्तूचे नाव उच्चारणे, किंमत सांगणे, जत्रेच्या ठिकाणी वस्तूंची जाहिरात करणे, भिंतीवर किंवा फलकांवर वस्तूचे नाव चित्रित करणे इत्यादी. आता आधुनिक काळात जाहिरातीची अनेक माध्यमे निर्माण झाली आहेत. पूर्वी जाहिरातीवर अल्प खर्च केला जात असे. त्या जाहिराती साध्या, सरळ व सोप्या भाषेत असत. आज जाहिराती आकर्षक झाल्या असून त्यात कल्पकतेला व बुद्धिमत्तेला बराच वाव आहे. चांगली जाहिरात करणे हे बुद्धिमंतांचे काम समजले जाते. साधारणपणे पहिल्या महायुद्धापर्यंतच्या काळात वृत्तपत्रे, मासिके एवढेच जाहिरातीचे लोकप्रिय माध्यम होते. पुढे जाहिरातीतील नवीन प्रकार, नवीन माध्यमे निर्माण झाली. छपाई कलेत फार मोठी तांत्रिक प्रगती घडून आली. विजेचे दिवे हे आकर्षक माध्यम जाहिरातीकरिता शोधून काढले. त्यानंतर रेडिओ, सिनेमा ही माध्यमे आली. अलीकडच्या काळात दूरदर्शन व मोबाईल्सचा वापर जाहिरातीसाठी मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. उत्पादकांच्या दृष्टीने जाहिरातीपासून मिळणारे फायदे अनेक आहेत. जाहिरातीमुळे वस्तूंची मागणी वाढते. मागणी वाढल्यामुळे उत्पादन वाढते. त्यामुळे जरी जाहिरातीवर खर्च जादा करावा लागला तरी उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणामुळे वस्तूंवरील उत्पादन खर्च त्या प्रमाणात कमी होतो आणि साहजिकच वस्तूची किंमत कमी होऊन वस्तूची मागणी वाढते. थँक यू स्टुडंट्स.